नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण जो पाठ पाहतोय तो असहकार चळवळीमधला पुढचा भाग पाहतोय, खिलाफत चळवळ. तुर्कस्तानचा सुलतान हा संपूर्ण जगभरातील मुस्लिमांचा खलिफा म्हणजेच त्याला धर्मप्रमुख असं मानलं जायचं. म्हणजे जगातील सर्व मुस्लिमांचा धर्मप्रमुख हा कोण असेल तर तुर्कस्तानचा सुलतान किंवा तुर्कस्तानच्या सुलतानालाच धर्मप्रमुख असं मानलं जायचं. आणि पहिल्या महायुद्धामध्ये जे तुर्कस्तान होतं, या तुर्कस्तान हे इंग्लंडच्या विरोधी गटामध्ये होतं. म्हणजे इंग्रजांच्या विरोधी ते लढत होतं. त्यामुळं आणि तुर्कस्तानचा सुलतान हा सर्व मुस्लिमांचा प्रमुख होता. त्यामुळं भारतीय मुस्लिम सैनिक जे होते, या मुस्लिम सैनिकांचं सहकार्य मिळवण्यासाठी किंवा पहिल्या महायुद्धातल्या युद्धामध्ये भारतीय मुस्लिमांचं सहकार्य मिळवण्यासाठी युद्ध समाप्तीनंतर खलिफाच्या साम्राज्यात धक्का लावण्यात येणार नाही असं आश्वासन इंग्लंडच्या पंतप्रधानांनी भारतीय मुस्लिमांना दिलेलं होतं. पण युद्ध समाप्ती झाल्यानंतर म्हणजे युद्ध संपल्यानंतर इंग्लंडने हे आश्वासन पाळलं नाही. आणि हे आश्वासन पाळलं नसल्यामुळं भारतीय जे मुस्लिम होते त्या भारतीय मुस्लिमांमध्ये संतापाची लाट उसळली. आणि खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी काय केली, एक चळवळ सुरू केली. त्या चळवळीला खिलाफत चळवळ असं म्हटलं जातं. पहा, खिलाफत चळवळ कशाला म्हणायचं आहे तर जो तुर्कस्तानचा सुलतान आहे तो सर्व मुस्लिमांचा धर्मप्रमुख होता. आणि पहिलं महायुद्ध घडलं त्यावेळी पहिल्या महायुद्धामध्ये इंग्लंडच्या विरोधामध्ये तुर्कस्तान लढलेलं होतं. आणि इंग्लंडला आपल्या बाजूनं भारतीय सैनिक हवे होते आणि त्यामध्ये मुस्लिम सैनिकांचं सुद्धा सहकार्य मिळवायचं होतं. त्यामुळं युद्ध समाप्तीनंतर आपण तुर्कस्तानच्या म्हणजेच खलिफाच्या साम्राज्यात धक्का लावणार नाही असं आश्वासन इंग्लंडच्या पंतप्रधानांनी भारतीय मुस्लिमांना दिलेलं होतं. परंतु हे युद्ध झाल्यानंतर मात्र त्यांनी हे आश्वासन पाळलं नाही. आणि त्यामुळं काय झालं तर मुस्लिमांमध्ये एक संतापाची लाट उसळलेली होती. आणि भारतीय मुस्लिमांनी खलिफाला पाठिंबा देण्यासाठी एक चळवळ सुरू केली. त्या चळवळीलाच काय म्हणायचं, खिलाफत चळवळ असं म्हटलं जात होतं किंवा असं म्हटलं जातं. आणि या प्रश्नावरून जर हिंदू मुस्लिम ऐक्य निर्माण केलं आणि हिंदू मुस्लिम ऐक्या आधारित एक राष्ट्रीय चळवळ सुरू केली तर सरकार निश्चितच काही वटणीवर येईल असं महात्मा गांधींना वाटू लागलेलं होतं. म्हणजे खिलाफत चळवळ जी सुरू आहे त्यामध्ये जर हिंदू मुस्लिम दोघांचं ऐक्य निर्माण झालं तर त्याला राष्ट्रीय चळवळीचं स्वरूप प्राप्त होईल. आणि ही राष्ट्रीय चळवळ सुरू झाली तर सरकार काय होईल, निश्चितच वटणीवर येईल असं महात्मा गांधीजींना वाटलं. त्यामुळे गांधीजींनी या मुस्लिमांच्या खिलाफत चळवळीला पाठिंबा दिलेला दिसून येतो. आणि सरकारशी असहकार करण्याचा गांधीजींचा प्रस्ताव खिलाफत कमिटीनं मान्य केला. म्हणजे सरकारला कुठल्याही प्रकारचं सहकार्य करायचं नाही हा जो प्रस्ताव होता तो खिलाफत कमिटीने मान्य केला. आणि या काळामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य आपल्याला विशेषत्वानं दिसून येतं. म्हणजे मोठ्या प्रमाणात हिंदू मुस्लिम ऐक्य या काळामध्ये आपल्याला दिसून आलं. ओके, त्यानंतर आपण पाहतोय ते म्हणजे असहकार चळवळ. असहकार चळवळीमागे गांधीजींची अशी धारणा होती की भारतात ब्रिटिश शासन हे भारतीयांच्या सहकार्यावर अवलंबून आहे. म्हणजे जोपर्यंत भारतीय सहकार्य करत आहेत तोपर्यंत ब्रिटिशांचं राज्य भारतामध्ये आहे. परंतु ज्यावेळी ब्रिटिशांना कुठल्याही सहकार्य जर आपण केलं नाही तर ब्रिटिश सरकार हे कोसळून पडेल असं गांधीजींना वाटत होतं. या उद्देशानं त्यांनी जनतेला या असहकार चळवळीमध्ये भाग घेण्याचं आवाहन केलेलं होतं. आणि 1920 मध्ये राष्ट्रीय सभेचं अधिवेशन हे नागपूर या ठिकाणी भरलेलं होतं. आणि या अधिवेशनामध्ये चित्तरंजन दास यांनी या असहकाराचा ठराव मांडून त्या ठिकाणी या असहकाराच्या ठरावाला त्या ठिकाणी मंजुरी मिळालेली होती. म्हणजे चित्तरंजन दास यांनी 1920 मध्ये जे नागपूरचं अधिवेशन भरलेलं होतं त्या अधिवेशनामध्ये या असहकाराचा ठराव मांडला. आणि त्या अधिवेशनामध्ये या असहकाराच्या ठरावाला काय मिळाली होती, मंजुरी मिळालेली होती. आणि हा जो ही असहकार चळवळ होती या चळवळीची सर्व सूत्र महात्मा गांधींजींकडे सोपवण्यात आलेली होती. आणि या ठरावामध्ये काय होतं तर या ठरावामध्ये कुठल्याही प्रकारे शासकीय कार्यालय, न्यायालय, परदेशी वस्तू किंवा सरकारी शाळा, महाविद्यालय या सर्वांवर काय टाकायचा, बहिष्कार टाकायचा. म्हणजे कोणीही शासकीय कार्यालयामध्ये काम करायचं नाही, न्यायालयामध्ये जायचं नाही, परदेशी वस्तू वापरायची नाहीत, सरकारी शाळांमधून मुलांना काढून राष्ट्रीय शाळांमध्ये टाकायचं. अशा प्रकारचा कार्यक्रम हा निश्चित केलेला होता. म्हणजे हे असहकार चळवळचा कार्यक्रम
या ठिकाणी निश्चित केलेला दिसून येतो. आता जी असहकार चळवळ आहे याची वाटचाल कशी होती, तर असहकाराच्या कार्यक्रमाप्रमाणे पंडित मोतीलाल नेहरू त्याचबरोबर चित्तरंजन दास ही जी नामांकित वकील होती, या वकिलांनी काय केलेलं आहे, न्यायालयावर बहिष्कार टाकला. म्हणजे न्यायालयाचं कुठलंही काम त्यांनी केलेलं नाही, वकिलीचं काम केलं नाही या काळामध्ये. आणि याच काळामध्ये शाळा कॉलेजांवरील बहिष्कारामधून राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना राबवली. म्हणजे सरकारी शाळांमधून किंवा कॉलेजेसमधून मुलांना काढून राष्ट्रीय शाळा आणि महाविद्यालयांमध्ये काय केलं, टाकण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि त्यातून शाळा, महाविद्यालय व विद्यापीठं, राष्ट्रीय विद्यापीठं स्थापन झाली. त्याचबरोबर येणाऱ्या ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुकांवर सुद्धा काय केलेला होता, बहिष्कार टाकण्यात आलेला होता. त्याचबरोबर जे परदेशी कापड होतं अशा कापडांवर बहिष्कार, परदेशी कापडाच्या होळ्या केलेल्या होत्या. म्हणजे जे इंग्लंडमध्ये बनवलेलं कापड होतं या कापडांवर काय केलं होतं, बहिष्कार, कोणीही परदेशी कापड वापरायचं नाही. त्याचबरोबर परदेशी कापड ज्यांच्याकडे होती ते त्याच्या होळ्या केल्या. त्याचबरोबर परदेशी कापडाची विक्री करणारी जी दुकानं होती त्या दुकानांसमोर सुद्धा काय केलेलं आहे, निदर्शनं केली. आणि या गोष्टीमुळे काय घडलं, तर जी परदेशी कापडांची आयात होती ती कमी झालेली दिसून येते. त्यामुळं इंग्लंडला मोठा हा तोटा झालेला होता किंवा तोटा निर्माण होणार होता. परंतु 1921 मध्ये मुंबईत आलेल्या प्रिन्स ऑफ वेल्स, आता 1921 साली मुंबईत मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स हा आलेला होता आणि याचं स्वागत हरताळ पाळून केलेलं होतं. हरताळ पाळणे म्हणजे कुठल्याही प्रकारचं काम न करणं, दुकानं बंद ठेवणं, या सगळ्या गोष्टी. तर यामुळं काय झालं, तर रस्ते हे निर्मनुष्य रस्ते झाले होते. कोणीही माणूस व्यक्ती या रस्त्यांवर नव्हते. बंद दुकानांनी काय केलं होतं, राजपुत्राचं स्वागत केलेलं होतं. त्याचबरोबर आसाममधील चहा मळेवाल्यांपासून बंगालमधील रेल्वे कर्मचाऱ्यांपर्यंत ही सगळी चळवळ पसरलेली होती. आणि संपूर्ण असहकार हा काय होता, केलेला होता. त्यामुळं ही जी असहकार चळवळ होती त्याला आटोक्यात आणण्यासाठी सरकारनं मात्र काय केलं, तर एक दडपशाहीचा मार्ग त्यांनी अवलंबलेला होता. म्हणजे चळवळ नेस्तनाबूत करण्यासाठी दडपशाहीचा मार्ग त्यांनी अवलंबलेला होता. उत्तर प्रदेशामधील गोरखपूर जिल्ह्यामधील चौरी चौरा या ठिकाणी एक अशी घटना घडली. फेब्रुवारी 1922 मध्ये शांततापूर्ण एक मिरवणूक चाललेली होती. उत्तर प्रदेशामधील गोरखपूर जिल्ह्यामध्ये चौरी चौरा येथे फेब्रुवारी 1922 मध्ये एक शांततापूर्ण मिरवणूक चाललेली होती आणि या मिरवणुकीवर पोलिसांनी काय केलं होता, गोळीबार केला होता. आणि या गोळीबारामुळं संतप्त झालेले जे जमाव होता या जमावाने काय केलं, तिथल्या पोलीस चौकीला आग लावली. आणि यामध्ये किंवा ही जी आग लावली त्या आगीमध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह 22 पोलीस हे ठार झालेले होते. आणि या घटनेमुळं गांधीजींनी व्यथित झाले आणि 12 फेब्रुवारी 1922 रोजी गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली. म्हणजे असहकार चळवळ होण्यापाठीमागे एक घटना घडली, ती म्हणजे काय, तर 1922 मध्ये फेब्रुवारीच्या 1922 मध्ये एक शांततापूर्ण मिरवणूक चाललेली होती आणि या मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला. आणि त्या गोळीबारामुळं तिथले जमाव जो होता तो संतप्त झाला आणि त्या जमावाने काय केलं, त्या पोलिसांना किंवा त्या गोळीबार करणाऱ्या पोलिसांना त्यांनी चौकीमध्ये डांबलं आणि त्या चौकीला आग लावली. यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह 22 पोलीस काय झाले, ठार झाले. त्यामुळं गांधीजी हे व्यथित झाले. त्यांनी अहिंसेच्या मार्गानं सगळ्या चळवळी सुरू केलेल्या होत्या. त्यामुळं असहकार चळवळीला एक हिंसक वळण लागलेलं होतं. त्यामुळं त्यांनी 12 फेब्रुवारी 1922 म्हणजे गांधीजींनी ही चळवळ काय केली होती, स्थगित केलेली होती. कारण त्याला हिंसक वळण लागलेलं होतं आणि हे गांधीजींना मान्य नव्हतं. त्यामुळे ही चळवळ स्थगित केलेली दिसून येते. आता यामध्ये माहीत आहे का तुम्हाला, ते आपण पाहूया. तर मुळशी सत्याग्रह, असहकार चळवळीच्या काळामध्ये पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यामधील शेतकऱ्यांनी शासनाविरुद्ध सत्याग्रह केला होता. म्हणजे असहकाराच्या चळवळीचा जो काळ होता त्या काळामध्ये पुणे जिल्ह्यामधील जे मुळशी तालुका आहे त्या मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा काय केलं होतं, शासनाविरुद्ध सत्याग्रह केला होता. आणि या सत्याग्रहाचं जे नेतृत्व होतं हे कोणी केलेलं होतं, तर सेनापती पांडुरंग महादेव बापट यांनी हे केलेलं होतं. आणि त्यासाठी त्यांना 7 वर्षाची शिक्षा झालेली होती. ठीक आहे. तर गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली. त्यानंतर मार्च 1922 मध्ये गांधीजींना काय केली, अटक करण्यात आलेली होती. त्यांच्यावर यंग इंडिया यामध्ये 3 राष्ट्रद्रोही लेख लिहिल्याचा आरोप ठेवून त्यांच्यावर काय केलं आहे,
राजद्रोहाचा खटला भरवण्यात आला. राजद्रोहाचा त्या ठिकाणी खटला भरवण्यात आला आणि अहमदाबादमध्ये खास त्यासाठी न्यायालय स्थापन केलं गेलं आणि गांधीजींना 6 वर्षाची शिक्षा सुनावलेली होती. म्हणजे 6 वर्ष त्यांना तुरुंगामध्ये डांबलेलं होतं. यंग इंडियामध्ये त्यांनी राष्ट्रद्रोही लेख लिहिल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवलेला होता आणि आरोप ठेवून राजद्रोहाचा खटला त्यांच्यावर भरवला आणि त्यातून त्यांना 6 वर्षाची काय झाली होती शिक्षा सुनावण्यात आलेली होती. पुढं त्यांची प्रकृती बिघडली आणि या प्रकृती बिघडल्याच्या कारणास्तव गांधीजींची तुरुंगामधून काय केली सुटका करण्यात आलेली होती. यानंतर गांधीजींनी काय केलं तर असहकार चळवळीबरोबरच एक विधायक कार्यक्रम हाती घेतलेला होता आणि त्यामध्ये प्रामुख्याने होता तो म्हणजे स्वदेशीचा प्रसार, हिंदू मुस्लिम ऐक्य, मद्यपान बंदी, अस्पृश्यता निवारण, खादीचा प्रसार आणि राष्ट्रीय शिक्षण अशा काही ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टींचा अंतर्भाव या ठिकाणी केलेला होता विधायक कार्यक्रमामध्ये. आणि या विधायक कार्यक्रमामुळं ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीय चळवळ जी आहे ती अधिकच काय झाली व्यापक होत गेलेली होती. पहा गांधीजींना तुरुंगामध्ये डांबलं, 6 वर्षची शिक्षा त्यांना सुनावलेली होती, परंतु त्यांची प्रकृती पुढे बिघडली आणि प्रकृती बिघडल्यामुळं त्यांना तुरुंगातून त्यांची सुटका करण्यात आली. गांधीजींनी असहकार चळवळीबरोबरच एक दुसरा कार्यक्रम हाती घेतलेला होता, तो म्हणजे विधायक चळवळ किंवा विधायक कार्यक्रम. त्यामध्ये स्वदेशीचा प्रसार करायचा, हिंदू मुस्लिमांमध्ये ऐक्य निर्माण करायचं, मद्यपान बंदी करायची, अस्पृश्यता निवारण करायचं आणि खादीचा प्रसार करायचा, त्याचबरोबर राष्ट्रीय शिक्षण अशा अनेक गोष्टींचा त्यामध्ये अंतर्भाव होता. आणि या विधायक कार्यक्रमामुळं ग्रामीण भागामध्ये काय झाली होती ही जी राष्ट्रीय चळवळ होती ही अधिक व्यापक झालेली होती. म्हणजे संपूर्ण भारतभर ही चळवळ पसरलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहतो स्वराज्य पक्ष. तर राष्ट्रीय सभेतील चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी सरकारची अडवणूक करण्यासाठी कायदे मंडळात प्रवेश करण्याची कल्पना मांडलेली होती. म्हणजे सरकारची अडवणूक करायची असेल तर आपल्याला कायदे मंडळामध्ये शिरलं पाहिजे, म्हणजे कायदे मंडळामध्ये प्रवेश करायला पाहिजे. त्यासाठी 1922 मध्ये त्यांनी राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत एका स्वराज्य पक्षाची स्थापना केलेली होती. कायदे मंडळात प्रवेश करण्यासाठी 1922 मध्ये राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केलेली होती आणि 1923च्या निवडणुकीत मध्यवर्ती व प्रांतिक कायदे मंडळावर स्वराज्य पक्षाचे अनेक उमेदवार काय झाले होते निवडून आलेले होते. मग यामध्ये प्रामुख्याने मोतीलाल नेहरू, मदन मोहन मालवीय, लाला लजपत राय, नची केळकर या सगळ्यांचा समावेश होता. त्यामुळे देशात जेव्हा राजकीय चळवळ थंडावली होती तेव्हा कायदे मंडळातील लढाई स्वराज्य पक्षाने दिली होती. म्हणजे देशामध्ये राजकीय चळवळ थंडावली होती त्यावेळी काय केलेलं आहे तर कायदे मंडळामधली जी लढाई आहे ती स्वराज्य पक्षाने दिलेली होती आणि कायदे मंडळामध्ये सरकारची जे अन्यायी धोरणं होती त्या धोरणांना त्या ठिकाणी काय केलेलं आहे प्रखर विरोध त्या ठिकाणी स्वराज्य पक्षाने आपल्याला केलेला दिसून येतो. आणि भारतामध्ये भावी काळात किंवा भारतात भावी काळामध्ये जबाबदार राज्यपद्धती द्यावी अशी या स्वराज्य पक्षाने मागणी केलेली होती. परंतु त्याचबरोबर भारतीयांचा प्रश्न सोडवण्यासाठी गोलमेज परिषद बोलवावी, म्हणजे या स्वराज्य पक्षाने कोणकोणत्या प्रकारच्या मागण्या केलेल्या आहेत तर त्यामध्ये भारतात भावी काळामध्ये एक जबाबदार राज्यपद्धती निर्माण करावी किंवा द्यावी अशी मागणी केली. त्याचबरोबर भारतीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक गोलमेज परिषद बोलवावी आणि राजकीय कैदी जे आहेत त्या राजकीय कैद्यांना मुक्त करावं अशा प्रकारचे ठराव जे आहेत ते विधिमंडळामध्ये संमत करून घेतलेले होते. परंतु त्यातले सरकारने स्वराज्य पक्षाचे बहुतेक ठराव हे फेटाळून लावलेले होते. म्हणजे सर्वच ठराव त्यांनी मान्य केलेत असं नाही, तर बरेचसे ठराव जे आहेत त्यांनी ब्रिटिश सरकारनं फेटाळून लावलेले होते. त्यानंतर आपण पाहतोय सायमन कमिशन. 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा जो झाला त्या कायद्यामध्ये दिलेल्या ज्या सुधारणा होत्या त्या असमाधानकारक होत्या. त्याने भारतीयांचं समाधान झालं नाही. त्यामुळं भारतीय जनतेमध्ये या ब्रिटिशांविरुद्ध किंवा या कायद्याविरुद्ध असंतोष होता आणि याच्या पार्श्वभूमीवर इंग्रज सरकारने काय केलं की 1927 मध्ये सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त केलं. सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त केलं आणि या कमिशनमध्ये 7 सदस्य होते. पण या 7 सदस्यांमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. जे 7 सदस्यांची नेमणूक केली होती त्यामध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. म्हणून काय केलं ते भारतातल्या राजकीय पक्षांनी
सायमन कमिशनवर काय केलं, बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. म्हणजे भारतामध्ये जो असंतोष आहे त्याची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी 1927 मध्ये काय केलं, जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्ती केलं. परंतु यामध्ये 7 सदस्य होते, ते सर्व ब्रिटिश होते. त्यामध्ये एकही भारतीय नव्हता. त्यामुळे भारतीय राजकीय पक्षांनी काय केलेलं आहे, त्या सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्यात आलेला होता किंवा टाकण्याचा निर्णय घेतलेला होता. आणि 1928 साली हे सायमन कमिशन भारतामध्ये आलेलं होतं. म्हणजे 7 जणांची टीम ही भारतामध्ये आलेली होती. परंतु ज्या ज्या ठिकाणी हे सायमन कमिशन गेलं तिथं त्यांच्या विरुद्ध काय केलेलं आहे, लोकांनी निदर्शनं केली. त्याचबरोबर सायमन गो बॅक, सायमन गो बॅक किंवा सायमन परत जा अशा प्रकारच्या घोषणा देऊन या कमिशनला विरोध करण्यात आलेला होता. आणि या विरोधकांवर म्हणजे जे निदर्शक होते, यांना विरोध करणारे, सायमन कमिशनला विरोध करणारे लोक जे होती, त्या निदर्शकांवर काय केलं होतं, की ब्रिटिश सरकारनं किंवा ब्रिटिश सैनिकांनी लाठी हल्ले केले. लाहोर या ठिकाणी सायमन कमिशन विरुद्ध जे निदर्शन झालं त्या निदर्शनाचं नेतृत्व लाला लजपतराय करत होते. आणि त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांनी लाठी हल्ला केलेला दिसून येतो. आणि या लाठी हल्ल्यामध्ये सॉन्डर्स या अधिकाऱ्याने किंवा उद्दाम पोलीस अधिकाऱ्याने काय केलेलं आहे, तर लाला लजपतराय यांच्या छातीवर काठीनं प्रहार केलेला होता. आणि या प्रहारामध्ये लाठीच्या या प्रहारामध्ये काय केलेलं आहे, तर म्हणजे लाठीचा प्रहार केला. आणि या हल्ल्यानंतर निषेध सभेमध्ये लालाजी म्हणाले की लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एक एक खिळा ठोकला जात आहे, असं त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं होतं. आणि पुढे काही दिवसातच त्यामध्ये त्यांचं निधन झालेलं दिसून येतं. जे निदर्शनं झाली त्या निदर्शनामध्ये सायमन कमिशन भारतामध्ये आलं, परंतु तिथं आल्यानंतर त्यांना सर्वत्र त्या ठिकाणी भारतीयांचा विरोध पत्करावा लागलेला होता. अनेक निदर्शनं झाली. त्या निदर्शनामध्ये पोलिसांनी लाठी हल्ले केले. त्याचबरोबर लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा अशाच प्रकारचे एक निदर्शन केले. त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांनी लाठी हल्ला केला. त्यानंतर सॉन्डर्स हा जो अधिकारी होता त्याने लालाजींच्या छातीवर लाठीने प्रहार केलेला होता आणि त्यामध्ये ते जखमी झालेले होते. या हल्ल्यानंतर जी निषेध सभा झाली त्यामध्ये लालाजी म्हणलेले होते की लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर जे ब्रिटिश साम्राज्य आहे त्या ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर काय होईल, एक एक खिळा ठोकला जात आहे. याच पुढं काही दिवसानंतर लाला लजपतराय यांचं त्या ठिकाणी निधन झालेलं होतं. त्यानंतर आपण पाहतोय नेहरू अहवाल. तर भारतातील नेते हे एकमतानं राज्यघटना तयार करू शकत नाही अशी टीका भारतमंत्री बर्कनहेड यांनी केलेली होती. म्हणजे भारतातले जे नेते आहेत हे एकमतानं राज्यघटना तयार करू शकत नाही अशी त्यांची टीका होती. आणि हे आव्हान स्वीकारूनच काय केलं, तर सर्वपक्षीय एक समिती स्थापन करण्यात आली. आणि ही जी समिती होती त्या समितीचे जे अध्यक्ष होते ते होते पंडित मोतीलाल नेहरू. भारतामध्ये वसाहतीचं स्वराज्य स्थापन करावं आणि प्रौढ मतदान पद्धती लागू करावी. त्याचबरोबर भारतीयांना मूलभूत नागरी हक्क द्यावेत आणि भाषावार प्रांतरचना करावी असं या अहवालामध्ये म्हटलेलं. हा जो अहवाल होता या अहवालाला नेहरू अहवाल असं म्हटलं जात होतं. आता नेहरू जो अहवाल आहे, नेहरू अहवाल, यामध्ये काय काय मागण्या होत्या, तर एक म्हणजे वसाहतीचं स्वराज्य स्थापन करावं, त्याचबरोबर प्रौढ मतदान पद्धती लागू करावी आणि जे भारतीयांना मूलभूत नागरी हक्क द्यावेत, भाषावार प्रांतरचना करावी असे प्रस्ताव या अहवालामध्ये होते. त्यालाच आपण नेहरू अहवाल असं म्हणतो. 1929 अखेरपर्यंत सरकारने नेहरू अहवाल स्वीकारला नाही. म्हणजे जो नेहरू अहवाल दिलेला होता तो 1929 पर्यंत या सरकारने स्वीकारलेला नाही. तर आता हा जो अहवाल होता तो 1929 पर्यंत किंवा 1929च्या अखेरपर्यंत सरकारने जर हा नेहरू अहवाल स्वीकारला नाही तर सविनय कायदेभंगाचा लढा सुरू करण्याचा इशारा या ठिकाणी दिलेला होता. आणि या पार्श्वभूमीवर 1929च्या डिसेंबरमधील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली लाहोर या ठिकाणी एक ऐतिहासिक अधिवेशन भरलेलं होतं. 1929च्या अखेरपर्यंत सरकारने
हा अहवाल स्वीकारला नाही तर त्यांच्या विरोधात काय केली, सविनय कायदेभंगाचा लढा सुरू करण्याचा इशारा दिलेला होता. त्या पार्श्वभूमीवर 1929च्या डिसेंबरमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली एक अधिवेशन भरलं. ऐतिहासिक अधिवेशन असं भरलेलं होतं लाहोर या ठिकाणी. त्यानंतर आपण पाहतो पूर्ण स्वराज्याची मागणी. वसाहतीचं स्वराज्य हे आतापर्यंत राष्ट्रीय सभेचं उद्दिष्ट होतं, परंतु हे उद्दिष्ट अनेक तरुण कार्यकर्त्यांना मान्य नव्हतं. मग त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांनी संपूर्ण स्वराज्याची मागणी करणाऱ्या नेत्यांना तरुणांचे हे ते नेते होते. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस हे जे होते ते संपूर्ण स्वराज्याची मागणी करणाऱ्या तरुणांचे कोण होते, नेते होते. आणि या तरुण गटाच्या प्रभावामुळे काय झालं तर राष्ट्रीय सभेच्या लाहोर अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव हा काय झाला होता, संमत करण्यात आलेला होता. आणि या ठरावाद्वारे राष्ट्रीय सभेने काय केलं, वसाहतीचं स्वराज्य या उद्दिष्टाचा त्याग केला आणि यापुढे भारताचे संपूर्ण स्वातंत्र्य हे या चळवळीचं काय झालं, ध्येय बनलं गेलं होतं. म्हणजे आतापर्यंत फक्त वसाहतीचं स्वराज्य मिळावं असं मानलं गेलं जात होतं, परंतु जे पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली जे लाहोर या ठिकाणी अधिवेशन भरलं होतं त्यामध्ये पंडित नेहरू आणि सुभाषचंद्र बोस हे तरुणांचे नेते होते आणि त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण स्वराज्याची मागणी केलेली होती. आणि त्या ठिकाणी ती वसाहतीच्या स्वराज्य हे उद्दिष्ट राष्ट्रीय सभेनं त्या उद्दिष्टाचा त्याग केला आणि त्यापुढं नंतर भारताला संपूर्ण स्वातंत्र्य मिळावं हे या राष्ट्रीय चळवळीचं काय बनलं, ध्येय बनलेलं होतं. त्यानंतर 31 डिसेंबर 1929 रोजी रावी नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकावलेला होता. 31 डिसेंबर 1929 रोजी रावी नदी जी आहे त्या रावी नदीच्या किनाऱ्यावर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केलेलं आहे, तिरंगा फडकवलेला होता किंवा तिरंगा ध्वज फडकवला. त्याचबरोबर 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात यावा असं ठरवण्यात आलं होतं. पहा, 26 जानेवारी हा दिवस काय केला होता, स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात यावा असं ठरवण्यात आलेलं होतं. आणि ब्रिटिश सत्तेपासून भारताला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याचा लढा हा अहिंसक मार्गाने चालवण्याची प्रतिज्ञा घेतलेली होती. ती 26 जानेवारी 1930 रोजी ही देशभर अशी प्रतिज्ञा करण्यात आलेली होती. त्यामुळं संपूर्ण देशामध्ये सर्वत्र हे चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं होतं. या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे.